नमस्कार मंडळी, ही पहा आमची छोटीशी बाग म्हणण्यापेक्षा इथं थोडी माती टाकून झाडे लावण्यासाठी मी केलेली आहे जागा. आणि या ठिकाणी मी कधी नव्हे ते पहिल्यांदा पावटा लावलेला आहे आणि तो पावटा अतिशय चांगला फुलला आहे. पण मला समजणं झाले की आता याचे जे असे फुटवा फुटलेला आहे किंवा जे त्याला हे आलेत वेली आलेलेत वेलीसारखं, हे काय करावं ते समजणं झालं आहे. म्हणजे वरती चढावं का खाली जमिनीवरती पसरून द्यावं तेच कळना झालं आहे. तर मग बघा किती चांगल्या प्रकारे फुटवा म्हणजे पावटा आलेला आहे. बघा आता इथं या ठिकाणी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं थोड्यात एक 5-7 बिया मी टोकले असतील आणि तेवढेच एवढं आलं आहे बघा. तर अशा प्रकारचे त्याला फुटवा फुटलेला आहे. तर लक्षात येत नाही की हे काय करावं. फुटवा फुटलेला आहे ते असं पसरू द्यावं. पसरू दिलं तर इथून पाठीमागं जायला वाट आहे बघा. ही पाठीमागं जायला वाट आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं माझे क्लास मी घेते. त्या क्लासेससाठी त्या विद्यार्थ्यांना बसायसाठी मी ही जागा केलेली आहे. तर मग इथं जर पसरू दिला तर मग अडचण होणार आहे मुलांना येता जाताना. हे असं रस्त्यात येणार बघा, एवढी जागा आहे पुढं. तर मग काय करावं. जर वरती चढावं म्हटलं तर कशा पद्धतीनं चढवावं तेच कळना झालं आहे. वरती बघा अशा पद्धतीची भिंत आहे, स्लॅब आहे वरती. तुम्हाला जर काय आयडिया येत असेल, तुम्हाला जर काय सुचत असेल किंवा हे कशा पद्धतीनं वाढवलं जातं किंवा पुढं केलं जातं हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला काय होईल, मदत होईल. आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा पावटा आलेला आहे बघा. म्हणजे सहज लावायचं म्हणून लावलं, विकत आणलेले होते पावटे आणि ते लावायचं म्हणून लावलं तर एवढ्या छान प्रकारे आलेलं आहे बघा. आणि इथं शेजारी उंबराचं झाड आहे. तर हे उंबराचं झाड ठेवलं आहे आम्ही त्या ठिकाणी तसंच, कारण की उंबराचं झाड म्हणजे असं जाळायचे नसतात किंवा काढायचं नसतात आणि घराच्या शेजारी छोट्या प्रमाणात आम्ही जास्त वाढून देत नाही. ते घराच्या शेजारी म्हणजे आसपास नसावं त्याच्या मुळ्या पसरतात असं म्हणतात. परंतु त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या औदुंबराचं झाड असल्यामुळं आम्हाला ते म्हणजे तोडू पण वाटत नाही. आम्ही थोड्या फांद्या आल्या की लगेच मग त्याच्या फांद्या छाटून काढतो, त्यामुळे जास्त असं वाढत नाही ते. आणि इथं थोडी बाकीची झाडं होती, ती झाडं उन्हाळ्यामध्ये काढल्यानंतर आता मी या ठिकाणी पावटा आत्ता पाऊस चालू झाल्यानंतर लावला. तर हा एवढा छान पावटा आलेला आहे. त्या ठिकाणी हे एक फुलांचं झाड लावलेलं आहे. फुलांचं झाड कोणत्या फुलाचं आहे हे मला माहीत नाही, परंतु माझ्या विद्यार्थिनीने येताना एका विद्यार्थिनीनं आणलेली होती रोपं. ती पण छोटी होती बघा. आता ती एवढी मोठी झालेली आहेत. आणि या ठिकाणी बघा अशा प्रकारे ह्याचे जे फुटवा आहे किंवा ही जी वेल आहे ती अशी पसरत आहे बघा. आणि ती बरोबर मुलं या ठिकाणी क्लासला येतात त्या ठिकाणीच बरोबर त्यांच्या रस्त्यात येते. तुम्हाला कळणं झालं की याचं काय करावं, म्हणजे कुठे हा वेल चढवावा की ह्या फांद्या अशा कराव्या का काय, अशा मला म्हणजे कोडं पडलेलं आहे. असं जर केलं तर वरती जाईल का, वरती कशाला बांधावं किंवा काय करावं. तर तुम्हाला जर काय आयडिया असेल किंवा तुम्ही जर अशा पद्धतीचा पावटा लावला असेल तर तुम्ही काय करता ते मला कमेंटमध्ये सांगा. खरोखर मला खूप मदत होईल याची. हे बघा हे रस्त्यावरती येते आणि मग त्यामुळं बरोबर जे पुढची वेल आहे किंवा पुढचं जे टोक आहे ते डॅमेज होतं आहे, त्याचं नुकसान होतं आहे. त्यामुळं मग तो पुढं वाढायच्याऐवजी तिथं त्याची वाढ खुंटत्या. त्यामुळे मला काही कळना झालं की काय करावं. तर तुम्हाला जर काय आयडिया असेल तर मला कृपया कमेंटमध्ये सांगा की यासाठी मी काय करावं. धन्यवाद.